हॅलो, आज आहे आमच्या घरी हळद आणि जसं की मी म्हटलं आमच्याकडे लग्न आहे त्याच्यामुळे आज हळद आहे. हळद कशी होते हे मी तुम्हाला दाखवते. या माझ्या सगळ्या बहिणी आहेत आणि इकडे सगळे भाऊ बसलेत. आत्ताच नुकतीच तयारी झाली त्याच्यामुळे बसलेत आणि हे आहेत आमचे मोठे काका. बरं तुम्हाला मी हळदीचं डेकोरेशन पण दाखवते. त्याआधी बच्चा पार्टीची इकडे डान्स प्रॅक्टिस चालली आहे. आणि आता हळदीला सुरुवात होईल. हे सुरुवातीला देवाच्या वगैरे नमस्कार करून झाल्यानंतर आमच्याकडे देवासमोर थोडी हळद लावली जाते 5 बायकांनी आणि मग जे इथे मेन डेकोरेशन केलं आहे अंगणामध्ये तिथे सगळेजण हळद लावतील. जे कोणी आपले पाहुणे आहेत, घरचे आहेत, रिलेटिव्स किंवा जे गावातले लोक सगळे येतात ते इथे पूर्ण डेकोरेशन झाले तिथे हळद लावून घेतील. हे म्हणजे सगळे भाऊ बसलेत लाईनमध्ये. आणि येस तुम्हाला मी नवऱ्या मुलीची आता बाहेर कशी हळद लावतात ते पण दाखवते. हे बघा इथे पूर्ण मस्त सगळी तयारी झाली. हे माझे सगळे भाऊ आहेत त्याच्यामुळे आता जे पाहुणे यायला लागले की सगळेजण इथे बसून घेतील आणि मग हळदीचा कार्यक्रम चालू होईल. आणि बस आता बघता बघता हळद लावायला पण सुरुवात झाली. जे कोणी पाहुणे आहेत, गावातले आलेत, घरचे आहेत, नातेवाईक आहेत ते सगळेजण पहिल्यांदा हळद लावून घेतील. आणि कोणाकोणाकडे लाडू चिवडाचा नाश्ता असतो हळदीच्या दिवशी. ज्या वेळेला आमच्या इथे लग्न ठरतं मुलीचं मुलाचं कोणाचंही, त्याआधी ज्यावेळेला लग्नाची तारीख जवळ येते त्याच्या आधीच एक 4 दिवस आधी वगैरे लाडू चिवडा हे सगळं बनवलं जातं. आणि लग्नघरात जे जे कोणी लोक येतात त्या सगळ्यांना लाडू चिवडाचा नाश्ता कंपल्सरी दिला जातो. म्हणजे जेवण वगैरे तर असतंच पण लाडू चिवडा हे मस्ट आहे. म्हणजे सगळ्यांच्याच लग्नात ते घरी बनवून छान वाटतात. प्रत्येक गावाची पद्धत वेगवेगळी असते. ही आमच्याकडची पद्धत आहे. आणि बस छान इकडे आम्ही हळद लावून घेतोय चिवूला. आणि हा प्रत्येक मुलाच्या मुलीच्या आयुष्यातला येणारा क्षण असतो. आणि मुलींच्या थोडं म्हणाल तर थोडं जास्तच इमोशनल असतं कारण आपण आपलं माहेरचं घर सोडून दुसऱ्या घरी जाणार असतो. तशीच चिऊ पण आमची थोडीशी इमोशनल झाली होती पण त्या क्लिप्स मी नाही शूट केला कारण तेव्हा सगळेजणच इमोशनल होतात आणि नाही चांगलं वाटत ते. बरं हळद लागल्यानंतर सगळ्यांची हळद लावून झाली त्याच्यानंतर आमच्या इथे आंघोळ घातली जाते. 5 तांब्यात पाणी घेऊन 5 किंवा 7 बायका येऊन मुलीला आंघोळ घालतात जेणेकरून ती हळद थोडीशी धुपून जाते. आणि हे झाल्यानंतर मग परत आतमध्ये पाठवतात आंघोळीसाठी. आणि याच्या मागे पण शास्त्र आहे. बरं हळद वगैरे झाल्यानंतर आमच्या इथे घाणा भरला जातो. काही ठिकाणी घाणा हा हॉलवरती पण भरतात पण आज आम्ही घरीच भरणार आहे कारण हॉलवरती गडबड घाई होते त्याच्यामुळे मग घरीच भरणार आहे. आणि अशी मस्त हळद झाली. घाणा भरण्याची पद्धत पण सगळीकडेच असते म्हणजे कोकणात तरी आहे, बाकी ठिकाणी मला माहीत नाही. आणि छान सगळ्यांची हळद खेळून झाली, जेवून झालं मस्त. आणि नंतर मग DJ तर झालाच पाहिजेत. आधीच आमच्या बघा लहान मुलांनी सगळ्यांनी सुरुवात केली डान्स करायला आणि त्याच्यानंतर मग हळूहळू सगळे मोठे पण उतरतील. येस अशी मस्त आम्ही हळद सेलिब्रेट केली. आता लग्न कसं झालं हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवीन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.